श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली. माऊली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद, कारण आपल्या चॅनलवरती 14,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनल एवढं ग्रो होत आहे. आणि डे बाय डे ठीक आहे, लॉंग व्हिडिओ एवढे चालत नाहीत, तुम्ही पाहत नाहीत, परंतु लॉंग व्हिडिओ देखील पहा, कारण की मी पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या चॅनलवरती. माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटत आहे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. जे काही व्हिडिओ आवडले असतील तर त्यासाठी लाईक नक्की दाबा, निःशुल्क आहे. सबस्क्राईब करणं देखील निःशुल्क आहे. आणि नाही आवडला तर डिसलाईक तरी करा, काहीतरी रिॲक्शन देत जा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं, मी इन्स्पायर होऊन जाते आणि अजून नवीन नवीन माहिती, आपल्या हिंदू धर्माबद्दलची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची अजूनही इच्छा होते आणि मला ताकद मिळते, कारण तुम्ही सर्वजण माझी ताकद आहात, माझी हिंमत आहात, माझा आत्मविश्वास आहात. त्यामुळेच ह्या दिवाळीमध्ये मी माता लक्ष्मीकडे हेच मागेल की तुम्हा सर्वांचा सपोर्ट माझ्यासोबत कायम टिकून राहावा आणि आपल्या चॅनलची वृद्धी व्हावी. जसं की आपल्याला वाटतं, प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी, त्याचप्रमाणे माझी देखील अशी इच्छा आहे. आणि नक्कीच तुम्ही त्याला मान देऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला विनंती करून मगच व्हिडिओ स्टार्ट करते. चला मग वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूया. सर्वप्रथम दिवाळीचं प्राचीन नाव काय होतं हे आपण पाहूया. दिवाळीचं प्राचीन नाव होतं दीपावली किंवा दीपोत्सव. तर दीपावलीचा अर्थ काय होतो? दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ किंवा पंक्ती. दीपाची पंक्ती किंवा दीपाची ओळ, ह्यामुळेच त्याला दिवाळी असे नाव पडले. त्यानंतर ह्या दिवशीच नरकासुराने भूमाता जी आहे, जिचं नाव आहे सत्यभामा, म्हणजे जी भूदेवी आहे ती सत्यभामाच्या रूपामध्ये जेव्हा होती तेव्हा नरकासुराने त्या सत्यभामेकडे एक वरदान मागितलं होतं की हे माते, मला असं वरदान दे की माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा सगळीकडे माझ्या मृत्यूचा उत्सव मानला जाईल आणि सगळीकडे दिवे वगैरे लावले जातील, रोषणाई केली जाईल, रंगरंगोटी रांगोळ्या काढल्या जातील, म्हणजे तो एक उत्सव बनला पाहिजे माझ्या मृत्यूचा. म्हणूनच दिवाळीला आपण नरक चतुर्दशी असे देखील म्हणतो. त्यानंतर आपण पाहूया की दिवाळीचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे. तर दिवाळीच्या निमित्ताने आपण वर्षभर, म्हणजे आधीच्या काळात काय व्हायचं की लोक शेतामध्ये काम करायचे, पहाटे जायचे, संध्याकाळी आल्यानंतर 7-7:30ला झोपायचे, म्हणजे लवकर निजे आणि लवकर उठे असं होतं. परंतु आजकालच्या ह्या फास्ट जीवनामध्ये ह्या गोष्टी नाही होत. आता उशिरा निजे आणि उशिरा उठे असं सध्या, म्हणजे काहीसं लोकांचं प्रमाण अजून आहे की जे सुरुवातीप्रमाणेच म्हणजे प्राचीन काळासारखंच करता की लवकर निजे लवकर उठे, परंतु आजकालच्या ह्या फास्ट जीवनामध्ये नाही शक्य होत. आपल्या कामामुळे म्हणा किंवा रोजच्या नोकरीसाठी, कामासाठी आपण जेव्हा बाहेर जातो तर येण्यासाठी उशीर, जेवण्यासाठी उशीर, झोपण्यासाठी उशीर, मग सकाळी उठण्यासाठी थोडा उशीरच होऊन जातो. ठीक आहे, तुम्ही जर लवकर उठत असाल तर अगदी उत्तम आहे. तेव्हा काय व्हायचं की त्या लोकांना आपली घरं साफसफाई करण्यासाठी वेळ मिळत नसायचा. शेतातील कामे ते सर्व आटोपून आल्यावर भाकरी करायची, भाजी करायची आणि जेवण करून झोपून जायचं, ह्या त्या लोकांचं जीवन होतं. म्हणूनच त्यांना दसरा, दिवाळी असे सण आले कीच ते घरातील साफसफाई करत होते, म्हणजे आपण त्याला आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण डीप क्लिनिंग म्हणतो, राईट. तर आजच्या काळामध्ये असं नाही आहे की आपल्या जनरेशनमध्ये आपण काय करतो की सतत टापटीप घर ठेवायचा प्रयत्न करतो. वीकेंडला आपण सुट्टी असेल की सगळं घर साफसफाई करतो, त्याच्यामुळे आपल्याला एवढं डीप क्लीन म्हणजे करायची गरज नाही पडत, कारण आपण सतत त्याला कंटिन्यू क्लीन करत राहतो घाण झाली की. परंतु त्याच निमित्तानं म्हणजे दिवाळी झालं, दसरा झालं, ही आपल्या वर्षभरातली 2 मोठी सण आहेत. तर तेच दिवाळीसाठी आपण काय करतो की पूर्ण घराचा कानाना कोपरा स्वच्छ करतो. ईच अँड एव्हरी कपडे आपण अलमारीतून, वॉर्डरोबमधून बाहेर काढून त्यांना सगळ्यांना वॉश करतो. जे कपडे आपल्याला छोटे होत आहेत ते आपण बाहेर बाजूला काढतो, तो ते आपण इतरांना दान करू शकतो. कारण गोरगरिबांना, काही लोक असे देखील आहेत जे रस्त्याच्या कडेला वगैरे बघा बसलेले असतात की आई आपल्या छोट्या बाळाला घेऊन बसलेली असते, तर अशा गरजू लोकांना ते कपडे तुम्ही दान करू शकता.
दुसरा मुद्दा असा आहे की जर तुमच्याकडे जुनी कपडी, फाटकी वगैरे कपडे असतील तर ते तुम्ही फेकून द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे बंद पडलेली घड्याळं असतील तर ते त्या सुरू करून घ्यायचे आहेत. जर सुरू नसतील होत तर ते टाकून द्या, कारण की घरामध्ये बंद पडलेली घड्याळ देखील नसावीत, फाटके कपडे नसावेत, तुटक्या वस्तू नसाव्यात. हे दिवाळीच्या निमित्ताने आपण घराच्या बाहेर काढत असतो. साईडला काढून आपल्याला ते जर कोणाला वापरण्यास योग्य असेल तर ते द्या, गोरगरिबांना नसेल योग्य तर ते तुम्ही टाकून द्या. तिसरा मुद्दा असा आहे की आपण दिवे लावल्यामुळं काय होतं की हवा शुद्ध होते. अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणजेच आपण दिवाळी साजरी करतो. ह्याच म्हणजे हे त्याचं प्रतीक आहे दिवाळी म्हणजे. त्यामुळंच आपल्याला दिवाळीमध्ये व्यवस्थित स्वच्छ नीट नेटके कपडे घालून राहायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये वाद, भांडण, दंटा तेवढ्या दिवशी तरी टाळायचं आहे. अजून इतर दिवशी नोकझोक होत असते नात्यामध्ये, परंतु दिवाळीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना एकत्र प्रेमाने मिळून सगळ्या गोष्टी आपल्याला सेलिब्रेट करायच्या आहेत. लक्ष्मीपूजन एकत्र येऊन करायचं आहे. आपलं जो मेन डोअर आहे, घराचा मेन दरवाजा जो असतो त्याला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं तर हळद घरी जर दळलेली असेल तर ती घ्या, नसेल तर विकतची तरी घ्या आणून. हळदीमध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकायचं आहे. यापैकी 2 वस्तू असेल तरी चालेल. म्हणजे हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र आणि गुलाबजल टाकलं फक्त तरी चालेल. गंगाजल असेल तर ते देखील ॲड करा आणि ह्या सगळ्याची पेस्ट बनवायची आपल्याला. ती आपल्या उंबऱ्यावरती टाकून पसरवून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला रांगोळी आणि हळदी एका कोपऱ्यामध्ये हळदी कुंकू फुल वाहून उंबऱ्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर मेन डोअरला जर पुसल्यानंतर दरवाजावरती स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. स्वास्तिक काढण्याची पद्धत मी शॉर्टमध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं स्वास्तिक काढा किंवा तुम्ही ओम काढू शकता किंवा विकत ते आजकाल स्टिक करायला मिळतं, डबल टेप असतो त्याला लावलेला आणि दरवाजावर लावू शकता. स्वास्तिक, ओम, शुभ, लाभ हे शुभ प्रतीक आहेत. त्याच्यामुळं मांगल्याचं प्रतीक असल्यामुळं आपण आपल्या दरवाजावरती ते लावायचं आहे. त्यानंतर उंबऱ्याचं पूजन नक्की करायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर आपल्याला दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे, कारण की आपली जी धनलक्ष्मी आहे ती आपल्या दरवाजातूनच येणार आहे. ते लक्ष्मी मातेचं स्वागत असल्यामुळं आमंत्रण देत आहोत आपल्या घरी येण्यासाठी, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळंच आपल्याला घरासमोर कापूर नक्की जाळायचा आहे, उंबऱ्याचं पूजन नक्की करायचं आहे आणि दरवाजाचं देखील पूजन करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला दालचिनी असते ना आपल्या घरामध्ये अवेलेबल, तर ती दालचिनी थोडीशी तव्यावर थोडी गरम करायची आणि त्याला कुटायचं. थोडं गरम का करायचं तर ते वातावरणामुळे जर सादळलेलं असेल तर त्याला जरा कडकपणा येतो, ठिसूळ होतं ते आणि त्याची पावडर लवकर करता येते. तर दालचिनीची पावडर आपल्याला काय करायचं आहे, घर साफसफाई पूर्ण झाल्यानंतर बरं का, आपल्या घरामध्ये जसं आपले पैसे जिथं ठेवतो आपण, जिथं आपलं पॉकेट आहे किंवा जिथे आपले धन आपण ठेवतो, सोनं नाणं ठेवतो, त्या कप्प्यामध्ये आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि कोपऱ्यामध्ये ही दालचिनीची पावडर टाकून घ्यायची आहे, अशी चिमूट आणि त्यानंतर कोपऱ्यामध्ये म्हणजे त्या वस्त्रावरती टाकून घ्यायची आहे आणि आपलं जे धन आहे त्याच्यावरती देखील अशी शिंपडल्यासारखी, म्हणजे तुम्ही काय करू शकता, फुलाला असं लावून असं शिंपडू शकता ती पावडर. आणि जर तसं नसेल, शक्य होत नसेल शिंपडली जात, तर तुम्ही हाताने देखील टाकू शकता. त्यानंतर आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपण जिथे अन्नपूर्णा देवी आपली वास करते किंवा आपलं जेवण जिथे बनतं त्या गॅस म्हणजे जी शेगडी असते ना त्याची देखील पूजा करायची आहे, कारण की त्याच्यामुळेच आपण रोजचं जीवन जगत असतो अन्नपूर्णा देवीमुळे. त्याच्यामुळे गॅसची पूजा म्हणजेच आपण ज्याला शेगडी म्हणतो, जो ठेवलेला असतो अशा प्रकारचा, त्याची आपल्याला पूजा करायची आहे. जेव्हा आपण सर्व काही म्हणजे आंघोळ झाल्या आपल्याला उंबरा पूजन आणि गॅसचं पूजन नक्की करायचं आहे आणि नंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे. तर देवाची पूजा करत असताना सुद्धा आपल्याला पूर्ण देवघर साफ करून देव आपल्याला पितांबरीनी म्हणा किंवा लिंबूनी आपण ज्या प्रकारे साफ करतो, तुम्ही किंवा केंद्रामध्ये लिक्विड देखील मिळतं देव साफ करण्याचं, ते लिक्विड आणू शकता. तुम्ही देव स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, घासून घ्यायचे आहेत. हातांनी, कोणत्याही ब्रशचा वापर नका करू देव घासण्यासाठी, हातांनी साफ करा, स्वच्छ पाण्याने साफ करा. त्याच्यानंतर देव साफ झाल्यानंतर देवाच्या खालची जी जागा आहे त्याला गोमूत्र आणि पाणी शिंपडून व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतरच आसन टाकून आपल्याला देवाची पूजा देखील करायची आहे.
ह्या गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घराची सजावट। तर घरामध्ये आपल्याला मेन डोअरच्या वरती अशोकाच्या पानाची किंवा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि जर हे दोन्ही नसतील अवेलेबल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत फुलांची पाने ते तुम्ही वापरू शकता, पण मान शक्यतो अशोक आणि आंब्याच्या झाडाच्या पानांचा असतो। आणि गेंदा फूल म्हणजेच झेंडूचे फूल, ह्या झेंडूचे फूल आणि आंब्याची पानं किंवा अशोकाची झाडाची पानं घ्यायची आहेत आणि त्याने आपल्याला तोरण लावायचं आहे घरात। त्यानंतर आपल्याला दिवाळीच्या ह्या 5 दिवसामध्ये तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। तर तुपाचा दिवा आपल्याला माता तुळशीजवळ लावायचा आहे आणि घरामध्ये देखील रोज देवापुढे दिवा जो लावतो आपण, तेलवातीचा तर दिवा लावतोच, परंतु दिवाळीच्या दिवसामध्ये आवर्जून तूपवातीचा देखील दिवा आपण आरती करताना जरी लावला तरी चालतं। आरती करताना आपण तूपवातीच्याच दिव्याने करतो, परंतु तुळशीजवळ देखील आपल्याला रात्री आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि सकाळी देखील आपल्याला आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर तुळशीजवळ तूपवातीचा दिवा लावायचा आहे सकाळी आणि सायंकाळी। तर आता आपण बघूयात की दिवाळीच्या दिवशी आपल्याला काय करायचे नाही आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नखे कापायची नाही आहेत। हे अशी छोटी छोटी नखे ठेवा। स्टाईलमध्ये नख वाढवायची खूप सवय आहे आजकाल मुलींना, परंतु कितीही काही झालं तरी त्याच्यामध्ये छोटे छोटे बॅक्टेरिया जीवजंतू बसतच असतात। आपल्याला माहीतच आहे, बारीक बारीक कण जरी बसली तरी ती घाण साचते नखांमध्ये। स्टाईल न करता नख वाढवू नका, नख कापून टाका, परंतु शुक्रवारी कापा। नख शुक्रवारी किंवा मंगळवारी कापावेत। तर आपल्याला दिवाळी यायच्या आधी, उद्याचा शुक्रवार आहे, तुम्ही उद्या शुक्रवारी नखे नक्की कापून घ्या। ज्यांना केस कापायचे आहेत, पुरुष असो त्यांना हेअर कट करायचं असेल तर ते हेअर कट करून घ्या। ज्या स्त्रियांना हेअर कट करायचं आहे, लेवलला करायचे आहेत, खूप अमुक तमुक गोष्टी स्टाईल करायची आहेत तर ती उद्याच करून घ्या। दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचं केसांना कात्री लावू नका, ठीक आहे। त्यानंतर नरक चतुर्थीच्या दिवशी आणि महत्त्वाचं म्हणजे पाडव्याच्या दिवशी कोणालाही दान देऊ नका आणि कोणाकडून घेऊ देखील नका। सर्वात महत्त्वाचं काय आहे की चांदीची खरेदी दिवाळीच्या दिवशी केलेली चांगली असते। सोनं चांदी तुम्ही दिवाळीच्या दिवशी घेऊ शकता। ह्या छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्त्व आहे बरं का। आपल्याला वाटतं काय सगळेच सोनं नाणं कसं काय बाहेर काढू मी आता, परंतु ठीक आहे, वर्षभरातून एकच तर दिवस असतो जो म्हणजे धनतेरस आणि माता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण बाहेर काढतो आपलं सोनं नाणं। तर त्या दिवशी बँकेत ठेवलेलं जरी सोनं असेल तरी ते बाहेर काढा। त्या दिवशी त्यांची मनोमन पूजा करा, जेणेकरून आपल्याला वर्षभर त्या गोष्टींची कमी नाही पडणार, ठीक आहे, आणि आपल्यावरती माता लक्ष्मी देखील नाराज होणार नाही। त्यानंतर जेव्हा दिवाळी होणार आहे, दिवाळी संपणार आहे, तेव्हा त्या दिव्यांचं काय करायचं, कारण ते तेलकट झालेले दिवे असतात, खराब झालेले असतात दिवे, कारण आपण रोज रोज ते दिवे लावून त्याच्यामध्ये चिकटपणा आलेला असतो। तर कसं करायचं, त्यांना कसं धुवायचं किंवा काय करायचं त्या दिव्यांचं, ते विसर्जित करावेत का, तर ते आपण पाहूयात। तर आपण जे ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवे लावलेले आहेत ते सगळे आपल्याला एका ठिकाणी कोणत्याही भांड्यात तुम्ही पाणी उकळायला ठेवू शकतात आणि पाणी उकळायला घेऊन त्याच्यामध्ये जो खाता सोडा असतो आणि किंवा निरमा असतो, ह्या दोन्हीपैकी एक, खाता सोडा टाकला तरी चालेल किंवा आपण वॉशिंग मशीनसाठीचा जो लिक्विड असतो तो टाकला तरी चालेल किंवा डिशवॉशरचं लिक्विड असेल तरी ते सुद्धा चालेल, आणि एक थोडीशी पितांबरी, ह्या गोष्टी आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे दिवे टाकून उकळून घ्यायचं आहे थोडा वेळ। पाण्याला उकळी आल्यानंतर थोडे तसेच भिजू द्यायचे, 2 उकळी येऊ द्यायच्या पाण्याला आणि 2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आणि तसंच गरम पाण्यामध्ये त्या दिव्यांना ठेवायचं। जवळपास 1 ते 2 तास तशीच ठेवा। त्यानंतर ते काय होईल, चिकटपणा पूर्ण बाहेर पाण्यामध्ये उतरेल त्या पणत्यांचा, आणि त्याच्यानंतर त्या पणत्यांना थोडंसं स्क्रब करायचं आहे, म्हणजे घासणीने थोडंसं धुवून घ्यायचं आहे। कोमट पाणी झाल्यानंतर गरम पाण्यात हात घालू नका। 2 तास भिजवल्यानंतर पाणी बिलकुल कोमट स्वरूपात आलेलं असेल तर तुम्ही त्या दिव्यांना स्क्रब करायचा, तारेची घासणी मिळते बाहेर, त्याने स्क्रब करून घ्या, जेणेकरून तो पूर्ण जो काही उरलेला बारीक निरीक चिकटपणा आहे तो सुद्धा निघून जाईल। आणि थोडंसं निरमा लावून किंवा भांड्याची घासणी जी असते, भांड्याची साबण जी असते ती घेऊन त्याला लावून थोडं स्क्रब करा आणि नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्या। वॉश केल्यानंतर सुती कापड घ्या आणि त्याने ते दिवे पुसून काढा। फेकून नका देऊ, विसर्जित करू नका, कारण ती दिवे आपल्याला पुढच्या वर्षी देखील कामी येतात, ठीक आहे। त्याच्यामुळं हे दिवे जर घासून घेतले त्यानंतर पुसून घेतल्यानंतर डायरेक्ट ठेवून न देता त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात ओलसरपणा राहिलेला असतो, त्यामुळे आपल्याला कडक उन्हामध्ये ते दिवे वाळवायचे आहेत। 2 दिवस ठेवले तरी चालेल उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये 2 दिवस ठेवा
आणि त्याच्यानंतरच ते पूर्णपणे वाळल्याची खात्री झाल्यानंतर ते दिवे सुती कापडामध्ये बांधून तुम्ही एका कॅरी बॅगमध्ये ठेवून नंतर ती कॅरी बॅग एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तसेच जरी वाळलेले डबे तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये टाकले तरी चालेल आणि ते तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुम्हाला जिथे हवे तिथे ठेवून घ्या, जेणेकरून अशा ठिकाणी ठेवा की पडणार नाही, कारण हे मातीचे दिवे असतात, पडल्यानंतर फुटायचे चान्सेस वाढतात किंवा लहान बाळ असते तर ते सारखे त्याला हात लावतो, म्हणून एका कॉर्नरमध्ये ठेवून द्या, जेणेकरून लक्षात ठेवा पुढच्या वर्षी तिथूनच तुम्ही ते दिवे घेऊ शकता। परंतु जरी आपल्याकडे मागच्या वर्षीचे दिवे असतील तरी देखील प्रत्येक दिवाळीला 5 दिवे का होईना तुम्हाला नवीन घ्यायचे आहेत। बिलकुल जुने किती असो, 50 असो 100 असो, काही हरकत नाही, तुमच्याकडे कितीही दिवे असो, परंतु प्रत्येक दिवाळीला 5 दिवे तरी तुम्हाला आणायचेच आहेत, ज्याचं पूजन आपल्याला करायचं आहे। तर दिवे जेव्हा आणतो आपण तेव्हा ते डायरेक्टली वापरू नका, ते काय करा, पाण्यामध्ये 1 ते 2 दिवस पाण्यामध्ये ठेवा, जेणेकरून ते तेल जास्त शोषून घेत नाही, ठीक आहे। नाहीतर काय होतं, दिवे जर पाण्यात नाही बुडवून ठेवले तर ते तेल जास्त आकसून घेतात, शोषून घेतात आणि मग आपल्या दिव्यांच्या खाली पूर्ण तेलकट चिकट व्हायला लागतं जिथे दिवा ठेवला। त्याच्यामुळे हा एक उपाय छान आहे, तुम्ही पाण्यामध्ये दिवे ठेवा, 1 दिवस ठेवलं तरी चालेल किंवा 2 दिवस ठेवा, अतिउत्तम। त्यानंतर दिवा जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला कापूर जे असतो ना तो बारीक भोकटी करून घ्यायची आणि ती त्या दिव्यामध्ये चिमूटभर टाकायची, जेणेकरून दिवा जास्त वेळ टिकतो आणि दिव्याची वात लवकर विझून जात नाही। जास्त वेळ दिवा टिकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। आणि अजून एक अशी गोष्ट आहे जी आपल्या घरात ठेवल्यामुळं आपल्या घरात लक्ष्मीची वृद्धी होते, तर ती म्हणजे आहे लक्ष्मी मातेला लवंग फार आवडते, तर आपल्याला लवंगाचा उपाय नक्की करायचा आहे। आपल्याला आपली तिजोरी जिथं ठेवतो, आपण पैसे जिथं ठेवतो तिथे आपल्याला 2 लवंगा देखील ठेवायच्या आहेत, म्हणजे दालचिनीची पावडर देखील अशी शिंपडून घ्यायची आणि तिथे 2 लवंगा देखील ठेवायच्या आहेत। आणि देवघरामध्ये सुद्धा आपल्याला 2 लवंगांचं पूजन करायचं आहे लक्ष्मी मातेच्या समोर, ठीक आहे। तर हे 2 उपाय असे होते, दालचिनी आणि लवंगांचा उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिला, किंवा दिवाळीमध्ये काय करावे आणि काय करू नये ह्या सुद्धा गोष्टी आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहिल्या। व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन मिळण्यासाठी श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी आपल्या कमेंटमध्ये नक्की आवर्जून लिहा, ठीक आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा। भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत कनेक्टेड राहण्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल। श्री स्वामी समर्थ।